अतिक्रमणाच्या मुद्द्यावर नगरसेवक भैयासाहेब कळसे आक्रमक. व्यापाऱ्यांना न्याय द्या, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्या. पंढरपूर. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील विविध नागरी व सामाजिक प्रश्नावर चर्चा झाली. मात्र संपूर्ण पंढरपूरकरांचे लक्ष लागून राहिलेला अतिक्रमणाचा मुद्दा सभागृहात सर्वाधिक गाजला. यावेळी जनतेतून निवडून आलेले विद्यमान नगरसेवक भैयासाहेब कळसे यांनी अतिक्रमणाबाबत आक्रमक भूमिका घेत सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गाची बाजू सभागृहात ठामपणे मांडली. सभागृहात बोलताना कळसे म्हणाले, पंढरपुरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी कर्ज किंवा व्याजाने पैसे उभे करून आषाढी वारीच्या काळात व्यवसायासाठी माल खरेदी केला आहे. मात्र अतिक्रमणाच्या कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी जागाच मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. ते पुढे म्हणाले, अजून वारी 60 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अनेक व्यापाऱ्यांचा माल विक्रीशिवाय पडून आहे. नगरपालिकेने तातडीने नियोजन करून व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. नगरसेवक कळसे यांच्या या भूमिकेला सभागृहात लक्षवेधी प्रतिसाद मिळाला. आषाढी वारीच्या काळात व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी नगरपालिका प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे आता व्यापाऱ्यांसह संपूर्ण पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे. आज काही ठिकाणचा रोड आहे तो 15 मीटर प्रमाणे अतिक्रमण काढलं, पण काल जेव्हा त्या रस्त्याचं काम चालू केलं तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं की तो रस्ता फक्त त्यांच्या एरियामध्ये 9 मीटरचा आहे. जर रस्ता 9 मीटरचा करायचा होता तर लोकांची घरं 15 मीटरपर्यंत पाडण्याची त्याच्यामुळे गरज नव्हती. कारण 15 मीटरवर आज ज्या घरात ज्यांना टॉयलेट बाथरूम नाही त्या महिला रडत होत्या तिथं की आमच्या घरात टॉयलेट बाथरूम नाही, तरी सुद्धा त्या तिथं तुम्ही दबाव वाढवून कुणाचंही नाही किंवा टॉयलेट बाथरूम पाडले, एक 6 इंचाचं कंपाऊंड भिंत पाडली आणि आज तुम्ही सांगताय की रस्ता फक्त 9 मीटर आहे. रस्ता 9 मीटर होता तर 15 मीटर पाडायची काय गरज होती? हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा विषय की वारीच्या अनुषंगानं की अध्यक्षमध्ये तुमच्याकडे भरपूर लोक येत आहेत, विचारणा करत आहेत आणि सगळ्याच नगरसेवक लोक येत आहेत की वारीच्या अनुषंगानं जे लोक आपल्या पंढरपुरातले जे वारीवर जातात, जे लोक 4 वाऱ्यांमध्ये दुकाने लावून आपल्या घरासमोर जुळे बांगड्या असल्या, प्रसाद असल्या आणि कुंभ असल्या की दुकाने जी लावून जातात, ती लोक आज संभ्रम अवस्थेत आहेत की आम्हाला वारीत दुकान लावून येणार का नाही, वारीत आम्हाला दुकान लावून येणार का नाही. काही असं तुम्ही जर ऐन वेळेस वारीच्या वेळेस जर त्यांच्या दुकानं जर तुम्ही उघडून टाकली तर त्या लोकांनी व्याजाने पैसे काढून लोक बँकेची पाठवून सावकारीकडे पैसे काढून लोक दुकान लावतात. जर त्यांना तुम्ही दुकानं वारीच्या काळात लावून येणार त्यांना ते आत्ताच सांगावं, आत्ताच आज, तर आम्हाला त्या लोकांना पंढरपूर लोकांना संभ्रम आहे. अध्यक्ष बरोबर आहे का? तर तुम्ही हा कारण जर अतिक्रमण तुम्ही वारीच्या काळात करले तर जे गरीब लोक करते ते केशू द्यायला लागतील अध्यक्ष महोदय. त्या लोकांना आपल्याला कळलं पाहिजे, जे झाले नुकसान ते झाले, पण पुढे नुकसान तर होणार असून लोकांचं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? त्याच्यावर अध्यक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी विचार करू शकता.